नमस्कार, मी उमेश जोशी. न्यूज 100 मराठीच्या महाचर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज चर्चा करणार आहोत एका रस्त्याची, ज्या रस्त्यावर शहापूर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आणि या रस्त्याची खासियत अशी आहे की या रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खड्ड्यात बसून कोणी आमदार झालं तर राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेले भारतीय जनता पक्षासारखे पक्ष यांनी जेसीबीची पूजा, नारळ, फटाके, पेढे, फुलहार हे सगळे प्रकार करून सोशल मीडियावर आपली प्रसिद्धीची भूक भागवली. मूळ मुद्दा जो होता या रस्त्या संदर्भात मी केवळ भारतीय जनता पक्षच नाही सांगत, यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतरही पक्ष असतील ज्यांनी या रस्त्यासाठी आंदोलन केली, पण ती आंदोलन केवळ फोटो आणि व्हिडिओ पुरतच मर्यादित राहिली. या रस्त्यासाठी ज्या जागेचं अधिग्रहण केलं गेलं त्या जागा ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी कोणी विचारात देखील घेतलं नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. शहापूर तालुक्यातील आजच्या घडीला सगळ्यात गंभीर विषय असलेला हा शहापूर सापगाव अर्थात हा शहापूर मुरबाड रस्ता आहे. पण महत्वाचा जो टप्पा आहे शहापूर सापगाव या रस्त्या संदर्भात न्यूज 100 मराठी मीडियाने या प्रश्नाची उकल करण्याचा निश्चय केला. आणि त्या संदर्भात अधिक माहिती घेत असताना आमच्या समोर सगळ्यात प्रामुख्याने मोठं नाव आलं ते शहापूर मुरबाड संघर्ष समिती, जी रस्त्यासाठी बनवण्यात आली आहे त्या संघर्ष समितीचं. आणि त्या संघर्ष समितीच्या सदस्यांपैकी असलेले ॲडव्होकेट हरिश्चंद्र डिंगोरे, ज्यांना प्रेमाने सगळे बाबा डिंगोरे म्हणतात, त्यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांच्या कार्यालयात त्यांनी दिलेल्या वेळेवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत या रस्त्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी. बाबा सर्वप्रथम न्यूज 100 मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण ज्या पद्धतीने अगोदर चर्चा केली या रस्त्या संदर्भात अनेक गंभीर मुद्दे जे लोकांना अजून माहिती नाहीत असे मुद्दे देखील आपण आमच्याशी चर्चेत मांडले, आपण ते लोकांसमोर मांडूया की हा जो शहापूर मुरबाड रस्ता आहे यापैकी शहापूर सापगाव जो रस्ता आहे हा गेल्या वर्षभरापासून खूप संथ गतीने याचं काम सुरू आहे. नेमकं या मागचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय झाला असा जो आपण चर्चेत मुद्दा मांडला तो मुद्दा नेमका काय आहे हे आपण प्रेक्षकांना सांगू. विषय असा आहे का शहापूर सापगाव रस्त्याचं काम चालू झालं ते नेमकी रात्री झालं. रात्री झाडात तोडायला सुरुवात केली आणि रात्रीच रस्त्याला खोदायला सुरुवात केली. आम्ही बाजूला जातो, आम्हाला असं वाटलं, आश्चर्य वाटलं का नेमकी काय झालं का रस्त्याला सुरुवात खोदायला केलेली आहे. आम्ही तिथे जातोय तर बघतो तर रस्त्याचं काम चालू झालंय. आम्ही ताबडतोब सर्व शेतकरी एकत्र आलो दुसऱ्या दिवशी आणि रस्त्याला विरोध केला. रस्ता करायचा नाही म्हणून आम्ही एजन्सीला सांगितलं. तेव्हा एजन्सीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला की गाववाल्यांनी या रस्त्याला विरोध केलाय. त्याच्यानंतर जे काय MSRDC चे जे कार्यकारी अभियंता आहेत डोंगरे साहेब, त्यांनी माझ्याबरोबर संपर्क साधला फोनवरून की तुम्ही विरोध काय करतायत. रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीचा आणि त्या अगोदर PWDच्या मालकीचा होता. आम्ही बोललो PWDच्या मालकीचा किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीचा झाला केव्हा रस्ता. जर सातबारात आमच्या ज्या रस्त्यासाठी जमिनी बाधित झालेल्या आहेत किंवा ज्या जमिनीतून रस्ता गेलेला आहे त्या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत, त्या ना PWDच्या मालकीच्या ना राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीच्या. याचं ठोकपणे आम्ही का बोलू शकतो, याचं कारण असं आहे की हा रस्ता इंग्रजांच्या काळापासूनचा रस्ता आहे. या रस्त्याची मार्जिंगच मुळात 9 मीटरची होती. आणि 9 मीटरच्या मार्जिंग मध्ये जांभळीची झाडं, आंब्याची झाडं म्हणजे फळ झाडं लावली होती. आणि ही फळ झाडं लावणारी कामगार हे आमचे पूर्वज होते जे PWD मध्ये लेबर या पदावर काम करायचे आणि रस्त्यावर खडी माती टाकायची, ते खड्डा पडला तिथे आणि झाडाचं संगोपन ते करायचे. आणि त्या झाडाची फळं मात्र आम्ही खाल्लेली आजही खातोय. आणि अचानक 9 मीटर वरून 30 मीटरची मार्जिंग ही झाली. ही कशी झाली हे आम्हालाही कुठल्या प्रकारे समजलं नाही. आता या बाबतीत सांगायचं झालं तर जर रस्ता हा PWDच्या मालकीचा होता
तर PWDनी किंवा त्या संबंधित डिपार्टमेंटनी संपादन प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं. मग इंग्रजांच्या काळामध्ये 1894चा जो काही भूसंपादन कायदा होता त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे या रस्त्याचं 9 मीटरच्या मार्जिनचं संपादन झालेलं नाहीये किंवा संपादन प्रक्रिया झालेली नाहीये. त्यानंतर 30 मीटरची मार्जिन वाढवली. त्या बाबतीतही 1894च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्याचं संपादन प्रक्रिया राबवली नाही. याचा अर्थ आम्ही काय समजायचा की आमच्या पूर्वजांकडून PWDनी जमीन हिसकावून घेतल्या का? संपादन प्रक्रिया राबवणं म्हणजे तर आमच्या पूर्वजांनी संमती दिली का? दानपत्र दिलं का? बक्षीसपत्र दिलं का? का असंच जमिनी सेवा म्हणून सोडून दिली का? मग जर आमच्या पूर्वजांनी असं काही केलं असेल तर त्या डिपार्टमेंटनी संपादन प्रक्रिया किमान राबवणं गरजेचं होतं. आम्ही या बाबतीत त्यांना जाब विचारला का तुम्ही संपादनच प्रक्रिया तुम्ही आजपर्यंत राबवली नाही. याचा अर्थ जमिनी तुम्ही आमच्या पूर्वजांकडून हिसकावून घेतलेल्या आहेत, बळजबरीने घेतल्या आहेत. याचा अर्थ तुम्ही गुन्हा केलेला आहे. आणि हा गुन्हा म्हणजे केवळ गुन्हा नाही तर तो क्रिमिनल स्वरूपाचा गुन्हा आहे. तो तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे. राज्यघटनेने दिलेला अधिकार आमच्यावर तुम्ही हिरावून घेतलेला आहे, आमच्या पूर्वजांकडून हिरावून घेतलेला आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्या विषयावर जास्त का बोलणार नाही. आता आमचा एवढा महत्वाचा मुद्दा आहे का PWDने जो रस्ता 9 मीटरचा होता तो 30 मीटरचा केला. कसा केला ते त्यांनाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही, काय गव्हर्नमेंटलाच माहित नाही कसा केला ते. आता हा मुद्दा महत्वाचा आहे का तो त्यांनी रस्ता जर PWDच्या नावावर सातबारात नसताना तो त्यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे कसा हँडवर्क केला? केवळ पत्र दिलं म्हणजे झाला का? काहीतरी कायदेशीर बाबी पूर्ण करणं गरजेचं आहे ना. जो हस्तांतरण कायदा आहे देशाचा त्या हस्तांतरण कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तो हस्तांतरण होणं गरजेचं आहे. कारण तो करताच येणार नाही ना. ते करतील कसं काय? कारण त्या रस्त्यामध्ये बाधित झालेल्या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत. आजही सातबारा आमच्या मालकीचा आहे. PWDने त्या रस्त्याच्या मालकीच्या जमिनीचा सातबारा दाखवावा आणि रस्ता तयार करून घ्यावा. तो त्यांच्या मालकीचाच रस्ता नाही तर ते रस्ता करतील कसं काय? करता येणार नाही. आम्ही विरोध केला, प्रखर विरोध केला. त्यामुळे ते काम थांबलं. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही आपले केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल साहेब पाटील यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांना आम्ही सांगितलं का बा इथे अशा प्रकारचा आमच्यावर अन्याय होतोय तर तुम्ही आम्हाला एक मदत कराल का? त्यांनी सांगितलं तुम्ही काय घाबरायची गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यावेळेस त्यांनी 1-2 दिवसानंतर प्राण साहेब, MSRDCचे कार्यकारी अभियंता डोंगरे साहेब, PWDचे कार्यकारी अभियंता, त्याच्यानंतर भूसंपादन अधिकारी आणि आपले हे भूमी अभिलेखचे उप अधीक्षक यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून आणि आमची कमिटी एकत्र मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये ते सगळी चर्चा केली आणि समजून घेतला त्या नेमकी काय प्रकार आहे. त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं आम्हाला की आमची नियोजन मंडळाची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये हा चर्चेला विषय घेऊ, तुम्ही त्या मीटिंगला या. आम्ही नियोजन मंडळाच्या मीटिंगला नियोजन भवन मध्ये गेलो ठाण्याला. तिथे हा ऐत्यावेळी येणारा विषय चर्चेला त्यावेळेस हा विषय घेतला. या विषयावर चर्चा झाली की शेतकऱ्यांच्या जमिनी अजूनही संपादन न करता तिथे रस्ता तुम्ही बनवतात, हा शेतकऱ्यांचा तुम्ही अन्याय करतात. हे केंद्रीय मंत्र्यांनी तिथे अगदी त्यांना दाखवून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी PWDचे कार्यकारी अभियंता होते, त्यांना अगदी उभे करून विचारलं का तुमच्याकडे काय पुरावा आहे का या जमिनी संपादन केल्याबाबत? ते सांगितले आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही, कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. हे त्यांनी मान्य केलं आणि तेही नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये आम्ही प्रत्यक्ष तिथे हजर होतो. त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला काहीतरी त्या माहिती आहे का? सांगला आम्ही काही या रस्त्यावर अजूनही कुठल्या प्रकारची संपादन प्रक्रिया राबवलीच नाही तर शेतकऱ्यांचा मोबदल्याचा विषय सोडून द्या. आता त्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे का तिथे नियोजन मंडळामध्ये चर्चा झाली. आम्हाला शब्द देण्यात आला का आपण संपादन प्रक्रिया राबवू आणि शेतकऱ्यांचा जो काही मोबदला कायदेशीर असेल तो आम्ही द्यायला तयार आहोत. परंतु आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचा पत्र्यावर आमच्या बरोबर नाही केलेला आणि जो काही MSRDC पत्र्यावर कलेक्टरांना करणं गरजेचं आहे तेही केलेलं नाही. म्हणजे आम्ही काय समजायचा, केवळ आम्हाला शब्द दिला, आश्वासन दिला आणि ते रस्त्याचं काम चालू केलं.
खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं का रस्त्याची जी काही 9 मीटरची मार्जिन काही जुनी होती त्यामध्ये 6 मीटरचा रस्ता बनवायला तुमची काय हरकत आहे. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितली ट्रॅफिक जाम व्हायला नको, लोकांचे हाल व्हायला नको, त्यासाठी आम्ही 6 मीटरची मार्जिनचा रस्ता बांधून आम्ही संमती देत आहोत. त्यानंतर कार्यकारी अभियंता बोलतात MSRDCचे का 6 मीटर मध्ये होणार नाही, 7 मीटरची मार्जिनची परमिशन द्या. आम्ही ताबडतोब त्याला सांगितलं 6 मीटरचा रस्ता बनवा, परंतु आम्हाला गरज आहे 30 मीटर रोडची. जर तुमची मार्जिन 30 मीटरची आहे तर त्या 30 मीटरच्या मार्जिन मध्ये ज्या जमिनी आमच्या बाधित झालेल्या आहेत त्याचा मोबदला आम्हाला राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या राष्ट्रीय महामार्ग कायदा 1955 किंवा 2013च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आम्हाला तो मोबदला देण्यात यावा आणि 30 मीटरचा रस्ता बनवण्यात यावा, ही आमची मागणी आहे. बरोबर. एकंदरीत जर आपण बघितला हा संपूर्ण जो प्रकार आहे, ज्या 9 मीटरच्या मार्जिनची गोष्ट सगळ्यात अगोदर PWD ने केली, त्या 9 मीटरच्या भूमी जी अधिग्रहण करावं लागतं हे देखील त्यांनी केलेलं नव्हतं. ते केलेलं नसताना केवळ एका पत्राच्या आधारे त्यांनी तो वर्ग राज्य महामार्गाकडे वर्ग केला आणि त्यांनी तो 9च्या ऐवजी अजून 30 मीटरचा त्यांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव ठेवला. जर भूमी अधिग्रहण झालेलंच नाहीये आणि त्याची कुठल्याही प्रकारचे शासनाकडे पुरावेच नाही, ज्या पद्धतीने बाबांनी सांगितलंय, संघर्ष समितीचे ते सन्माननीय सदस्य आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि ते वकील असल्यामुळे कायदेशीर भाषा त्यांना माझ्यापेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात कळते. पण ढोबळ जी भूमी अधिग्रहण झालेलीच नाहीये त्या जमिनीवर रस्ता बांधण्याचा घाट शासन घालतंय, ठेकेदार घालतंय, राजकीय मंडळी घालताय की कोण घालतंय हे अगोदर स्पष्ट होणं गरजेचं आहे. कारण या रस्त्याचा उपयोग होण्या अगोदर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झालेलं आहे. बाबा ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणात आजही राजकीय नेते बॅनर लावतात, आंदोलनं करतात. मग त्यात किती अर्थ असतो? त्यांनी ते जाणून घेतलंय का? त्यांनी कधी शेतकऱ्यांशी किंवा तुमच्या समितीशी संपर्क साधलाय का? सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, कपिल पाटील असतील खासदार, आमदार दौलत दरोडा असतील, माजी आमदार पांडुरंग बरोबर असतील किंवा इतर जे शिवसेनेचे कोणी असतील, यांनी कधी शेतकऱ्यांशी किंवा संघर्ष समितीशी त्या पद्धतीचा संवाद साधलाय का? हे बघा, पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे का ज्या रस्त्यासाठी बाधित झालेल्या जमीन किंवा ज्या रस्त्यात असलेल्या जमिनी आमच्या मालकीच्या असताना तिथे 2013च्या कायद्याप्रमाणे आमचा मोबदला न देता किंवा आमच्या जमीन तुम्ही खरेदी न करता, आमची संमती न घेता तुम्ही तिथे खोदकाम करतात, रस्ता बनवताय, हा गुन्हा नाही का? मग शासन गुन्हा करतंय का एजन्सी गुन्हा करते? जर खरंच एजन्सी गुन्हा करत असेल तर एजन्सीकडून आम्हाला मोबदला देण्यात यावा, किंवा जर शासन गुन्हा करत असेल तर शासनाने आम्हाला मोबदला देण्यात यावा. पण यामध्ये राजकीय महत्वाचा मुद्दा असा आहे की किमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी आम्हाला किमान चर्चा तरी बोलवलं, अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा तरी केली. पण इथले स्थानिक आमदार, माजी आमदार हे केवळ रस्ता करण्यासाठी तिथे खड्ड्यात बसून आंदोलन करायला निघाले होते. आम्ही खड्ड्यात बसून उपोषण करतो, खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन करतोय असं अगदी पेपरबाजी करत होते, पत्र देत होते, प्रसिद्ध स्टंट करत होते. परंतु शेतकऱ्याला विचार कोणी येत नव्हता. तर शेतकऱ्याला आम्ही एवढा मोबदला मिळून देऊ, 2013च्या कायद्याच्या तरतुदीवर मोबदला मिळून देऊ की 1854च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मोबदला मिळून देऊ का राष्ट्रीय महामार्ग 1955च्या कायद्याच्या प्रमाणे तुम्हाला मोबदला मिळून देऊ, आम्हाला कोणी विचारच करणार नव्हता. आम्ही विरोध करतोय रस्त्यावर, आम्ही रस्ता बंद करतोय, पण आम्हाला कोणी विचारला येत नाही. शेवटी काय झालं का याच लोकांनी, राजकीय लोकांनी आम्हाला बदनाम केलं. बदनाम असं केलं का एक मीटिंग त्यांनी खुडगरला लावली, खुडगरला, आणि तिथे आमचे काही सदस्य बोलून नेले ज्याला काही समजत नाही आणि त्यांच्यावर दबाव टाकून संमती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे पक्षाची माणसं सोडून बाकी सर्व पक्षाची माणसं तिथे उपस्थित होती. आणि तिथे काही आमचे सदस्य गेले, त्यांनी मला फोन केला का इथे आमच्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जातोय. आम्ही त्यांना सांगितलं का दबाव तिथे फक्त काही बोलू नका, आपल्या रस्त्याला प्रखर विरोध आहे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका तुम्ही, हे सगळं राजकारण वेगळं आहे.
तर त्यासाठी हा जो राजकीय सगळा खेळ जो सुरू होता, यामध्ये मग ठेकेदाराचा रोल काय? ठेकेदार कधी समोर आला का? असं आहे यामध्ये एकदम फालतू ठेकेदार आहे जो निलेश सांबरे. तो स्वतः समाजसेवक समजतो आणि लोकांच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसायला ठरवतो. पण स्वतःचे रस्ते किती खड्डे पाडून ठेवलेत याच्यासाठी उपोषणाला आम्ही बसायचा का पब्लिकने बसायचा का आमदार खासदारांनी बसायचा? त्यांच्याकडे काही प्रयत्न झालेत का तुमचे? हे बघा, या विषयावर असं आहे की जेव्हा आम्ही रस्ता बंद पडला किंवा आम्हाला फोन सुद्धा या ठेकेदारांनी केला नाही. याची माणसं कोण असतील ती आम्हाला सुद्धा भेटू शकली नाही. आमच्या बरोबर फक्त चर्चेला याचेच MSRDC कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे शासकीय अधिकारी यायचे. या ठेकेदारांनी कधी आम्हाला कधी फोनही केला नाही, कधी कोणाशी आमच्या बरोबर संपर्कही साधला नाही. आमचं म्हणणं होतं का तू किमान आमच्या बरोबर मिटिंगला ये, आमच्या बरोबर मिटिंगला किमान परिस्थिती काय ती जाणून घे. अहो, या माणसांनी जेव्हा रस्ता बनवला मुरबाड शहापूर, तेव्हा खुलगर पासून पुढे जो रस्ता बनवलाय तिथे स्वतःला कुणबी नेता समजतो आणि कुणब्यांच्या शेतामध्ये लागवडीमध्ये भराव टाकून रस्ता बनवलाय. तर त्यावेळेस त्या ठेकेदाराने असं नाही सांगितलं तर तुम्हाला शासनाकडून या जमिनीचा तुम्हाला मोबदला मिळवून देतो, असं नाही सांगलं. त्या शेतकऱ्यावर, गरीब शेतकऱ्यावर अन्याय झालाय. त्यांची लागवडीची जमिनीवर माती टाकली, दगड टाकली. कुणबीच नाही, जातीयवाद हा जातीयवाद नाही ना. माझा मूळ मुद्दा असा आहे, मी ज्या प्रश्नासाठी आपल्यापर्यंत पोहोचलोय, आपल्याशी जी चर्चा करतोय ती चर्चा अशी आहे की एक सर्वसाधारण, म्हणजे माझ्या बुद्धीला जे पडतंय, एक सर्वसाधारण असं आहे की जी भूमी अधिग्रहित केली गेलेली आहे शासनाकडनं, तिचा जर मोबदला शेतकऱ्यांना जर मिळाला तर हा प्रश्न या ठिकाणी सुटतोय आणि रस्ता तयार होतोय. विषय असा आहे, महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, आमच्या जमिनी ज्या 30 मीटरच्या मार्किंगमध्ये बाधित होतात त्याचा मोबदला आम्हाला 2013च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे देण्यात यावा किंवा राष्ट्रीय महामार्ग 1955 जो कायदा आहे त्याच्या तरतुदीप्रमाणे आम्हाला मोबदला देण्यात यावा आणि 30 मीटरचा रस्ता बनवून घ्यावा, जेणेकरून लोकांची ट्रॉफिक होणार नाही, लोकांचे हाल होणार नाही, जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारची आर्थिक हानी होणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट का त्यामुळे आमच्या जमीन डेव्हलप होतील. शहापूर खऱ्या अर्थाने डेव्हलप तिथे होईल. शहापूरसाठी डेव्हलप झाली तिथेच जागा आहे. एक शेवटचा 1 मिनिट आहे की प्रशासनाला, शासनाला, ठेकेदारांना, राजकीय नेत्यांना काय संदेश द्या? विषय असतोय, ठेकेदारांना बोलण्यापेक्षा जे काही राजकीय नेते मंडळी आहे त्याची स्वतःला राजकीय नेता बोलतात, समाजसेवक समजतात, त्यांनी किमान शेतकऱ्याची काय अडचण आहे ती त्यांनी समजून घ्यावी आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहावा. शेतकरी त्यांच्या बरोबर असणार आहे. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला, म्हणजे जी जमीन रस्त्यासाठी बाधित झालेली 30 मीटर मध्ये, त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. संपादन प्रक्रिया त्याच्यावर राबवण्यात यावी, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात याव्या आणि 30 मीटरचा रस्ता लोकांच्या सोयीसाठी अगदी अतिशय चांगल्या प्रमाणे बनवून घ्यावा. सर्वसाधारण किती जमीन या ठिकाणी अधिग्रहित होत, किती शेतकऱ्याच्या बाधित होतात? या शहापूर साबगावच्या हद्दीमध्ये जवळजवळ 200 शेतकरी त्याच्यामध्ये जमीन बाधित होत आहेत आणि एक शेतकऱ्याची 4-4, 5-5 गुंठ जमीन गेलेली. दोन्ही बाजूने 30 मीटर बोलतात तर सेंटर पासून 15 मीटर त्या साईडला, 15 मीटर या साईडला, अशी 30 मीटरची जमीन ही तुम्ही शेतकऱ्यांची वापरताय, तुम्ही त्यांना भूमी भाडाही देत नाही आणि त्याला आजपर्यंत संपादन प्रक्रियाने राबवून त्याला मोबाईलचा विषय बाजूला आहे ना. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करताय आणि अन्याय करतायत तर शिवाय शासन पण गुन्हा करताय ना. आणि गुन्हा करण्यापेक्षा त्या एजन्सी करून शासनाने पैसे वसूल करावा, आमच्या भाड्याचे द्यावा आम्हाला, तरतूद आहे तशी. एकंदरीत आपण बघितलं आजची जी चर्चा होती, या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो निघाला आहे की अधिग्रहित केलेली जी जमीन आहे शासनाने, त्या शासनाकडे कुठल्याही प्रकारचा पुरावाच नाही की ही जमीन शासनाची आहे. आजही शेतकऱ्याच्या नावावर आहे. ज्या पद्धतीने बाबांनी त्यांचं स्टेटमेंट दिलंय त्यानुसार मी बोलतोय की आजही ती जमीन शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्याची मालकी शेतकऱ्यांचीच आहे. शेतकऱ्यांचं साधं आणि सोपं म्हणणं आहे, नवीन कायद्यानुसार जो काही मोबदला असेल तो त्यांना जर मिळाला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. पण हा मूळ मुद्दा बाजूला सारत केवळ आणि केवळ त्या ठिकाणी राजकारण केलं जातंय, प्रसिद्धी लोक त्या ठिकाणी जाऊन स्टंटबाजी करतात, हे त्यांचंच म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांना कोणीही विचारात घेत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासन आणि शासन या ठिकाणी स्वतः गुन्हेगाराच्या भूमिकेत काम करतायत. ही सगळ्यात मोठी चूक शासनाची आहे, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
शेतकऱ्यांशी किंवा संघर्ष समिती जी आहे त्यांच्याशी संपर्क साधून योग्य तो न्याय निवाडा त्या ठिकाणी करावा. शासनाला जर त्यांची बाजू मांडायची असेल तर पत्रकार त्यासाठी सदैव हजर असणार आहे. आज या महाचर्चेतनं एक गोष्ट आम्ही प्रकर्षाने सांगू इच्छितो की ज्याही ठिकाणी अन्याय होत असेल, ज्याही ठिकाणी अत्याचार होत असेल, अशा ठिकाणी विशेषतः शहापूर सापगाव हा जो रस्ता आहे यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या सोबत न्यूज 100 मराठी सदैव सोबत असणार आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि यावर आणखी काय उपाय करता येतील का हे देखील आम्हाला निश्चित कळवा. पाहत रहा न्यूज 100 मराठी. धन्यवाद.